कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असलेल्या फार्मर आयडीची अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी 20 मे पूर्वी नोंदणी करावी। राज्यात ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून राज्यामध्ये एकूण 1.71 कोटी खातेदार असून त्यापैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांनी काढलेत फार्मर आयडी। आतापर्यंत खेड तालुक्यात 63,568 शेतकऱ्यांची नोंदणी, त्यापैकी 57,851 शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीला मान्यता, तर 6,000 शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीची पडताळणी सुरू। फार्मर आयडी नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या ई सुविधा केंद्रावर किंवा स्वतःही ॲग्रिस्टॅक पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे कृषी विभागाकडून करण्यात आले आवाहन। सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या शिरोली पाईट वांद्रे रस्त्यावरील पाईट ते सातकरवाडी या 12 ते 15 किलोमीटर अंतरातील रस्त्याची दयनीय स्थिती। मुंबई तळेगाव दाभाडे करंजविरे पाईट मार्गे श्री क्षेत्र भीमाशंकरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मनस्ताप। किरकोळ डागडुजी न करता रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण आणि काही भागात काँक्रिटीकरण करण्याची जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे यांचा PWD कडे पाठपुरावा। भामा आसखेड धरणातून बुधवारी उन्हाळा हंगामातील तिसरे आवर्तन सुरू। सकाळी 9:15 वाजता धरणातून 1000 क्युसेक विसर्ग। धरणातील आवर्तन शेतकऱ्यांसह नदीकाठच्या पाणी पुरवठा योजनांसाठी फायदेशीर ठरणार। आज अखेर भामा आसखेड धरणात 50% पाणीसाठा, जो साठा गतवर्षी आज अखेर होता 28.44%। खेड तालुक्यातील आणखीन 5 गावांतील वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईच्या झळा। वाळद, वाडा, वाशिरे, टोकावडे, गोसासी या गावांचा टँकर मागणी प्रस्ताव मंजूर। चरोली खुर्द गावाचाही टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त। यापूर्वी गुळानी, वाकळवाडी, वाबगाव, पूर, कनेरसर, वरुडे, कोहिंडे बुद्रुक आणि तळवडे या गावांना टँकरद्वारे होतोय पाणी पुरवठा। भामा आसखेड धरणात 50% पाणी, चासकमान धरणात 26.26% पाणीसाठा, तर कळमोडी धरणात 77.68% पाणी शिल्लक। चाकण नगर परिषदेच्या तिजोरीवरील 49 लाख रुपयांचा भार कमी करण्यात यश, आमदार बाबाजी काळे यांची माहिती। चाकण नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत उंच पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या जागेच्या भाडेपट्टा करारासंदर्भात चाकण सहनिबंधक कार्यालयाकडून सुमारे 55 लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क करण्यात आले होते निश्चित। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आमदार बाबाजी काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश। चाकण नगर परिषदेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून भविष्यातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केली भावना। खेड तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध 5 पुलांच्या दुरुस्ती तसेच 2 साखळ बांधकामासाठी निधी मंजूर। आमदार बाबाजी काळे यांनी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांच्याकडे संबंधित पुलाच्या दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा करून निधीची केली होती मागणी। वांद्रे अंबोली पाईट शिरोली मार्गावरील पापळवाडी येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी 40,15,000 रुपयांचा निधी मंजूर। निघोजे चिमडी आळंदी धानोरे मार्गावरील निघोजे येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी 41,13,000 रुपयांचा निधी उपलब्ध। धामणे आसखेड कुरकुंडी कोरेगाव चांदूस पिंपरी वाकी काळूस भोसे मार्गावरील काळूस गावाजवळील पुलाच्या दुरुस्तीसाठी तब्बल 99,97,000 रुपयांच्या निधीस मंजुरी। याशिवाय वांद्रे आंबोली पाईट शिरोली मार्गावरील कोळे गावाजवळील पुलासाठी 29,62,000 रुपये मंजूर। चांदूस गोसासी वाबगाव हद्दीत साकव पुलाची उभारणी करून परिसराची वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्यास होणार मदत।